नमस्कार, मी सुवर्ण जोशी. न्यूज 18 लोकमतच्या या वृत्तमालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक अत्यंत महत्त्वाचा विषय ज्याच्यावर आज आपल्याला बोलायचा आहे. राज्यातील रक्ताच्या टंचाईची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी या बातमीची दखल घेतली आहे. रक्ताची टंचाई दूर करण्याचं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय. जनतेनं स्वयंस्फूर्तीनं रक्तदान करण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय. कोरोनाच्या संकट काळामध्ये अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे रक्तदान करणाऱ्यांसाठी रक्तदान करण्याकरता न्यूज 18 लोकमतनं मोहीम राबवली होती. दरम्यान न्यूज 18 लोकमतची बातमी म्हणजे इम्पॅक्ट असं समीकरण अनेकदा सिद्ध झालेलं आहे. एसटीची मोहीम राबवल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार देण्याची घोषणा करण्यात आली आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली. राज्यातल्या शाळा सुरू करताना पालकांनी मांडलेल्या भूमिकेची दखल राज्यातल्या प्रमुख शहरातल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आली. ही बातमी देखील न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती. महाराष्ट्रभरातल्या पालकांशी आम्ही संवाद साधला होता. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मार्चमध्ये लोकल बंद झाल्या. त्यानंतर महिलांकरता तरी लोकल अनलॉक 5 मध्ये सुरू कराव्यात अशी मागणी न्यूज 18 लोकमतनं केली होती. महिलांशी आम्ही संवाद साधला होता, त्यांचा विचार सरकारपर्यंत पोहोचवला होता. न्यूज 18 लोकमतनं महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडता सरकारला जाग आली आणि महिलांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी लागली. अतिवृष्टीनं हवालदिल झालेल्या बळीराजाची व्यथा मांडल्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांकरता मदतीची घोषणा केली. एकूणच काय तर न्यूज 18 लोकमत सर्वसामान्यांचे विषय हाती घेतं, आवाज उठवतं, तेव्हा त्याची दखल घ्यावीच लागते. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आणि चंद्रकांत बनकर, आमचे चिपळूणखेडचे प्रतिनिधी, या दोघांशीही आपण बोलूया. सगळ्यात आधी मी जाणार आहे अजित यांच्याकडे. अजित, न्यूज 18 लोकमतनं रक्तदान करण्याकरता पुढाकार घ्या याकरता मोहीम राबवली. आज या मोहिमेची दखल अनेक मंत्र्यांनी तर घेतलीच, पण स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुद्धा घेतलेली आहे. सुवर्ण न्यूज 18 लोकमत जे मुद्दे घेतं, जे वृत्तमालिका चालवतं, त्याची सगळं दखल जी आहे ती सरकारला घ्यावी लागते, प्रशासनाला घ्यावी लागते. पण आजची आपली जी मोहीम आहे याची दखल जी आहे ती जनतेला घ्यावी लागणार आहे. आणि नक्कीच जनता जी आहे, न्यूज 18 लोकमतचे प्रेक्षक जे आहे, या संपूर्ण आजच्या वृत्तमालिकेची दखल घेऊन मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी रक्तदान करतील. आणि मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलेलं आहे, न्यूज 18 लोकमत जे आवाहन करते लोकांना की रक्तदान करा, राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा आहे तो भरून काढा, जेणेकरून जे रुग्ण आहेत किंवा कोरोना काळामध्ये जे रक्ताची जी कमतरता आहे ती कुठे भासणार नाही. सुवर्ण, मी कल्याणमध्ये आहे. माझ्यासोबत एक संस्था आहे की जे वारंवार त्या ठिकाणी ब्लड कॅम्प भरवतात. नेमका त्यांचा अनुभव काय आहे आणि आता त्यांना काय सांगायचं आहे? सोमनाथजी, ब्लड कॅम्प आपण भरवतो, आपण रक्तदान करता, 550 कार्यकर्ते किंवा 500 कार्यकर्त्यांमार्फत रक्तदान केलं जातं. पण आजची खरी गरज आहे ती लाखोच्या संख्येनं रक्तदान करण्याची आहे. एक संस्था आणि आपण जे करता कार्य त्याबद्दल नेमकं कशा पद्धतीनं रक्तदान लोकांनी करावं, काय सांगाल? नक्कीच मी तर सांगेन की जे आता करोनाचा जो प्रादुर्भाव जो महाराष्ट्रामध्ये जो उद्भवला होता आणि आजही त्याचा जोर कायम आहे, जी दुसरी लाट जशी येण्याची जी शक्यता म्हणतात, तर त्या अनुषंगाने महाराष्ट्र त्यासाठी तयार आहे आणि म्हणजे त्याचा जो मुकाबला आहे तो करण्यासाठी तयार आहे. आणि त्यासाठी जी रक्ताची जी गरज आहे ही नितांत आहे. आणि त्यासाठी जी आता आपण म्हणतो, तर आता मला जर तुम्ही विचाराल तर 5 महिन्यापूर्वी माझी मुलगी एक्सपायर झाली. त्या 9 महिन्याची मुलगी, तिला ब्लड कॅन्सर होता. तिला ज्या वेळेला ब्लडची गरज लागली मला, त्यावेळेला त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा दुसरा कोणाला जास्त ब्लडचं जे महत्त्व आहे हे कोणाला कळणार नाही, असं म्हणजे एक वडील म्हणून. तुमचं दुःख आम्ही समजू शकतो, तुमच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला होता, पण एवढी हिंमत घेऊन तुम्ही आज पुढे आलेला आहात. कशा पद्धतीने लोकांना तुम्ही आवाहन कराल की रक्त किती गरजेचं आहे? जी घटना तुमच्यावर घडली किंवा जे दुःख तुमच्या कोसळलेलं आहे ते आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, पण पुढे अशा पद्धतीने कोणासोबत काही घटना घडू नये याकरता तुम्ही लोकांना काय सांगाल? नक्कीच मी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की रक्तदान करणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आता जी भीती मनात लोकांच्या बसलेली आहे की
रक्तदान मी करायला गेलो आणि मला जर प्रादुर्भाव वगैरे काय झाला, मी संसर्गात आलो, असं काहीही होत नाही आणि सुरक्षित रक्तदान आपण करू शकताय. मी हे आव्हान करतो सर्वांना की सगळ्या नुसते संस्था म्हणून वगैरे नाही, सर्वसामान्यांनी ह्या मोहिमेमध्ये म्हणतात जसं आपल्याला लढायचं आहे या शत्रूबरोबर, तर कृपया सर्वांनी रक्तदान करा. मित्र, तू काय सांगशील, कशा पद्धतीने लोकांना आवाहन करशील आणि एक रक्तदाता म्हणून किती महत्वाचं रक्तदान असतं? रक्तदान करणं म्हणजे ही माणुसकीची गोष्ट झालेली आहे आणि आता ज्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताची गरज सगळ्यांनाच पडणार आहे. पुढे जाऊन अजून हा प्रादुर्भाव वाढून रक्त कमी पडण्यापेक्षा आत्ताच रक्तदान करून जर आपण मदत केली, लोकांना, सरकारला मदत केली, तर माझ्या मते तरी चांगलं राहील. तू काय सांगशील मित्र? वाढता प्रादुर्भाव बघितल्यानंतर कोरोनाचा आपल्याकडे ब्लड बँकेमध्ये जेवढं रक्त अवेलेबल आहे ते आपल्याला पुरेनासं आहे. म्हणजे आपण 200-400 लोकांनी जरी मिळून म्हणजे आम्ही समजा 200-400 लोकांनी जरी मिळून रक्तदान केलं तरी तो तुटवडा काही पूर्ण भरणार नाही आहे. त्यामुळे आपल्या जवळचे किंवा महाराष्ट्राचे जे बांधव आहेत त्यांनी समोर येऊन रक्तदान करावं, ज्यांनी आपल्या ब्लड बँकेमध्ये रक्ताचा साठा वाढेल आणि पुढे जो होणारा प्रादुर्भाव आहे हा थोडासा टळू शकेल. सरकारलाही त्याची मदत होईल. लोकांना भीती वाटते की बाहेर पडलो, रक्तदान केलं तर कशा पद्धतीनं प्रादुर्भाव होईल. या सगळ्या गोष्टीमध्ये किती ठीक आहे, बाहेर पडलं, काळजी घेतली तर सगळं होऊ शकतं. हो, होऊ शकतं ना. व्यवस्थित रक्तदान होऊ शकतं आणि सगळ्यांनी काळजी घेतली तर असं वाटत नाही की म्हणजे कोणाला असा याचा प्रादुर्भाव होऊ शकतो कोरोनाचा. प्रत्येकाने हे केलंच पाहिजे. रक्तदान करणं हे फार महत्त्वाचं आहे आता सध्याला. त्याबरोबर प्लाझ्माही डोनेट केले पाहिजे सर्व लोकांना. फक्त रक्तदान करून चालणार नाही तर प्लाझ्मा देखील डोनेट केलं पाहिजे. आणि रक्तदान करणं किती महत्वाचं आहे किंवा आजच्या तारखेला देखील जे आवाहन करण्यात आलेलं आहे त्याचं कारण काय निर्माण झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण रक्तदान केल्याने काय फायदे होतात हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे. दादा, रक्तदान केल्याने फायदे देखील भरपूर होतात. यासाठी पुन्हा एकदा अजित आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. त्यांच्यासोबत अनेक लोक आहेत जी स्वतः रक्तदान करतात, रक्तदान करण्याकरता पुढाकार घेतात. पण चंद्रकांत बनकर खेडहून आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशीही बोलूया आणि मग पुन्हा अजितकडे जाऊया. चंद्रकांत, ग्रामीण भागामधलं चित्र काय आहे? खेडच्या आजूबाजूला ब्लड बँकेचं काय चित्र आहे? रक्तदान करणाऱ्यांची म्हणजे जे रक्तदाते आहेत त्यांचं प्रमाण चांगलं आहे का? काय अधिक सांगाल? नक्कीच या ठिकाणी जी ब्लड बँकची जी परिस्थिती आहे ही अतिशय दयनीय परिस्थिती या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. अख्ख्या जिल्ह्यामध्ये फक्त 3 ब्लड बँक आहेत, त्यामध्ये 2 रत्नागिरीमध्ये आहेत आणि एक जी आहे ही डेरवनमध्ये आहे. आपण सध्या खेडमध्ये उभे आहोत आणि मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66 या ठिकाणी खूप मोठे मोठे अपघात या ठिकाणी होतात. वारंवार रक्ताची गरज लागते, रक्त आणि उपचार वेळेत मिळत नाहीत म्हणून अनेक रुग्णांना या ठिकाणी आपला जीव देखील गमावा लागला आहे. आणि सगळ्यात भीषण परिस्थिती म्हणजे या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे रक्त आहे हे ज्यादा जड आकारून दिलं जातं. या ठिकाणी असा एक मोठा प्रकार आहे. 450-500 रुपयाची असणारी जी रक्ताची पिशवी आहे ही जवळपास 1,500 ते 2,000, काही त्यामध्ये प्लाझ्मा असतील किंवा प्लेटलेट्सचं रक्त जर असेल तर ते 2,500 ते 3,000 देखील या ठिकाणी रुग्णांना दिलं जातं. आपल्यासोबत या ठिकाणी सुनील शिंदे हे आहेत, हे ज्यांना 3 ते 4 दिवसानंतर एकदा हे डायलिसिस करण्यासाठी तब्बल किलोमीटर लांब वालावलकर हॉस्पिटल या ठिकाणी जावं लागतं आणि ज्यादा दराने या ठिकाणी जे त्यांना रक्त घेऊन त्यांची डायलिसिस आहे हे पूर्ण करावी लागते. आपण त्यांना विचारूया, काय सांगाल सर, 3 दिवसाला तुम्हाला डायलिसिस करायला लागतं, काय नेमकी परिस्थिती? पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणून आम्हाला जो प्रवास खर्च आहे तो जास्त आहे आणि इथून आम्हाला 70 किलोमीटर जावं लागतं आणि 70 किलोमीटर यावं लागतं. आणि त्या ठिकाणी खर्चिक बाब अशी आहे की आम्हाला ब्लड बँक जे शासनाने जे केलेले आहे ते आम्हाला 1,600 रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतात. कारण आमच्या 80 रुग्ण असून आम्हाला काय रक्त तयार होत नाही, त्यामुळे आम्हाला ते विकत घेणंच गरजेचं आहे. त्यामुळे खर्च खूप आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या आमच्याकडे रोजगार पण नाही, काही नाही, तर सुशिक्षित बेरोजगार असून कुठल्याही परिस्थितीत आम्हाला बॅकिंग मिळत नाही. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. माझ्याबरोबर असंख्य या तालुक्यातले अनेक रुग्ण आहेत, 70 ते 80 रुग्ण आहेत की त्यांनाही या पद्धतीचा सामना करावा लागतोय आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अजिबात म्हणजे तेवढे पैसे भरून रक्त घेण्याची त्यांची कुवत नाही आहे. तर त्यामुळे त्यांनाही चांगल्या पद्धती म्हणजे आर्थिक भार सोसावा लागतोय.
किंबहुना असं म्हणणं योग्य ठरेल की त्यांना म्हणजे भिकाऱ्याच्या वरची अवस्था आहे आता सध्या आमची. कारण खूप आम्हाला त्या ठिकाणी आर्थिक पिळवणुकीला सामना करावा लागतो. आपण बघितलं तर रक्तासाठी सुद्धा या ठिकाणी जीव जाण्याची वेळ येते असं बघतोय आपण. काय सांगाल तुम्ही, हे जे रक्त आहे हे खेडमधून 70 ते 80 किलोमीटर किंवा 150 किलोमीटर लांब रत्नागिरीला जावं लागतं, जादा दराने आपल्याला दिलं जातं, काय सांगाल, तुम्हाला काय अनुभव? सरकारने रक्ताची जी काय बॅग आहे ह्या डायलिसिस पेशंटसाठी असेल किंवा अशी काय आपण जी ही घेतोय रक्ताची बॅग घेतोय ती 400 रुपयात देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी पण ह्या पेशंटना 1600 ते 1700 रुपयापर्यंत एक बॅग घ्यावी लागते. तरी हा जो काय मधला जो काळा बाजार चाललेला आहे तो लवकरात लवकर थांबवावा हीच माझी सरकारकडे असलेली मागणी आहे. हा काळा बाजार लवकरात लवकर बंद व्हावा. सर, तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी मुंबई गोवा महामार्ग आहे, अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो, रक्त वेळेत भेटत नाही, काय सांगाल? हा जो मोठा हायवे आहे मुंबई गोवा हायवे, गाड्यांची फार रहदारी असते इथं, त्यामुळे अपघातांचं प्रमाण अगदी प्रचंड आहे. शेकडो अपघात होतात वर्षाला. आणि इथं ब्लड बँक नसल्यामुळे इथून पेशंटला 70-80 किलोमीटर लांब जायचं, तर तोपर्यंत त्या पेशंटचा जीव जातो. त्यामुळे इथं ब्लड बँक स्थापन होणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या इथं कळंबणी उपजिल्हा रुग्णालय आहे, तर तिथं ही सुविधा होणं फार गरजेचं आहे. तिकडं शासनानं लक्ष दिलं पाहिजे. एकंदरीतच आपण बघितलं की या ठिकाणी जे रक्ताचा जो तुटवडा आहे हा खूप मोठा आहे आणि जे रक्त आवश्यक आहे, आपण बघितलं की जे डायलिसिसची अगदी जे मुद्दे समोर आले चंद्रकांत ते असे की खेडमध्ये ब्लड बँकेची परिस्थिती दयनीय आहे. रक्ताची बॅग 400 रुपयाची जी 1600ला विकत घ्यावी लागते. रक्त पिशवीचा काळा बाजार होतो आहे आणि 70 किलोमीटर लांब गेलं कीच ब्लड बँक उपलब्ध आहे. या सगळ्या विषय शिवाजी अधिक बोलूया. अत्यंत गंभीर विषय आहेत आणि हे सगळे प्रश्न आपण जेव्हा असं म्हणतोय की रक्तदान करा, रक्ताची गरज आहे, तेव्हा आपण हे सगळे जे अनुषंगाने येणारे प्रश्न आहेत तेही सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे दापोलीहून आपल्या सोबत आहेत, अजित मांढरे सुद्धा आपल्या सोबत आहेतच. पण शिवाजी, दापोलीतली परिस्थिती काय? दापोलीत जवळ आहे का ब्लड बँक? काय परिस्थिती आहे? आणि रक्तदानाची सध्या गरज आहे, ही परिस्थिती अशी आहे की प्रत्येकाने रक्तदान करायला हवं आहे, त्यासाठी काय वातावरण आहे? सुवर्णा, दापोलीमध्ये कुठेही ब्लड बँक नाही. दापोलीतले जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात रक्तदान करतात. या ठिकाणच्या ज्या संस्था आहेत, दापोलीतल्या ज्या सामाजिक संस्था आहेत, ते दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करतात, मोठ्या प्रमाणात रक्त गोळा करतात. परंतु जेव्हा गरज असते तेव्हाच त्यांना रक्त मिळत नाही. माझ्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, काही संस्था आहेत, ते दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करतात. गेले 30-35 वर्ष श्रीराम बलवर्धक मंडळ जे आहे जालगावचं, ते रक्तदान शिबिर आयोजित करतं. मोठ्या प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध होतो, परंतु जेव्हा गरज असते तेव्हा रुग्णांना ते रक्त मिळत नाही. जेव्हा रक्त घ्यायची वेळ येते तेव्हा त्यांना महाडला जावं लागतंय आणि तिथे तासन तास तिथे ताटकळत बसावं लागतंय. त्यांना जादा दर सुद्धा द्यावा लागतंय. 3-3, 4-4 हजार रुपये त्यांना रक्तासाठी मोजावे लागतात. इथून महाडला जाणं म्हणजे 3 ते 4 तास लागतात. इथे जर का सिरियस पेशंट एखादी आला तर त्यांना रक्त मिळत नाही. अनेक वेळा रक्त न मिळाल्यामुळं काही लोकांचा प्राण सुद्धा गेलाय. माझ्यासोबत श्रीराम बलवर्धक मंडळाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर, मला सांगा, तुम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करताय, काय अनुभव आहे तुमचा? तुम्हाला रक्त उपलब्ध होतंय का लोकांना? दापोली शहराला आणि दापोली तालुक्याला रक्तदान शिबिरांची परंपरा गेल्या 35 वर्षांपासून आहे. डॉक्टर अरविंद नरहर साठे हे संघाचे स्वयंसेवक यांनी केईएमच्या ब्लड बँकेच्या मदतीने आपल्या हयातीत सुमारे 20-22 वर्ष सलग मोठे मोठे कॅम्प केले. त्यांच्या पश्चात सुमारे 15 वर्षे हा रक्तदान महायज्ञ चालूच आहे. आता रासव संघ, श्रीराम बलवर्धक मंडळ तालगाव, डॉक्टर अरविंद नरहर साठे स्मृती समिती आणि समस्त दापोलीकर म्हणजे यामधले दापोली शहरामधली सगळी उत्सव मंडळ, सामाजिक मंडळ यामध्ये सक्रिय सहभागी होतात आणि सर्वांच्या सहकार्याने, मदतीने, एकोप्याने असं मोठ्या संख्येची शिबिर आम्ही घेत असतो. मोठ्या संख्येने संकलन होतं. दरवर्षी किमान 150 ते 250 असा आकडा असतो. गेल्या वर्षी विक्रमी 502 अशी संख्या झाली. यामध्ये महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग खूप मोठा आहे. सांगायचं तर दापोली अर्बन बँक, सिनियर सायन्स कॉलेज, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, वराडकर कॉलेज, रामराजे कॉलेज अशी महाविद्यालय स्वतःहून येऊन पुढाकार घेतात आणि रक्त संकलनासाठी. बरं, ठीक आहे. रक्त संकलन झालेलं जे रक्त तुम्ही कुठे देता? तुम्हाला जेव्हा गरज असते तेव्हा तुम्हाला उपलब्ध होतंय का?
हा नाही, रक्तदानाच्या संदर्भात रक्त ला, महाडला, डेरवणला अशा ठिकाणी रक्त जातं. प्रत्यक्षात जेव्हा अपघात किंवा डिलिव्हरी केसेस ज्या वेळेला असतात त्यावेळेला रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज लागते. अनेकदा हे जे पेशंट असतात ते गावांमधून येणारे असतात आणि इथून महाडला जाणे, त्याच्यासाठी अख्खा दिवस घालवणे किंवा डेरवणला जाणे, हा सगळा प्रवास आणि हा सगळा अर्ध्या दिवसाचा किंवा पूर्ण दिवसाचा सगळा कार्यक्रम होतो. त्यामुळे प्रत्यक्ष रक्तापेक्षा अनेकदा प्रवासावरती होणारा खर्च, रक्ताची उपलब्धता याबद्दल नेहमीच आशंकता असते आणि त्यामुळे डिलिव्हरी केसेससाठी आधी जाऊन डोनर घेऊन बसणे वगैरे अशा सगळ्या गोष्टी करायला सर, आता दापोलीची काय गरज आहे? दापोलीकरांना काय वाटतंय? दापोलीला कॉटेज हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय आहे, पण दापोलीला इथे ब्लड स्टोरेज किंवा ब्लड बँक नाही. त्यामुळं आमची दापोलीकरांची अशी मागणी आहे की इथं ब्लड स्टोरेज किंवा ब्लड बँकची व्यवस्था करावी आणि ताबडतोब इथे रुग्णांना, दापोली तालुक्यातल्या येणाऱ्या रुग्णांना ही ब्लड ताबडतोब उपलब्ध व्हावे. कारण आत्ताच यांनी सांगितल्याप्रमाणे महाडला जाऊन येणं आणि 3-3.5 तास जातात याच्यात आणि त्यामुळे एखाद्या पेशंटचा प्राणही जाऊ शकतो ब्लड लवकर उपलब्ध न झाल्यामुळे. त्यामुळं आम्ही जे मोठ्या प्रमाणावर करतोय त्याप्रमाणे आमच्या इथं ब्लड स्टोरेज किंवा ब्लड बँक नाहीये. त्यामुळे ते आम्हाला अत्यंत गरज ब्लड बँक किंवा ब्लड स्टोरेजची आहे. शिवाय आमच्या इथे तुमचं सामाजिक मंडळ आहे, सामाजिक मंडळाच्या माध्यमातून तुम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करता. तुम्हाला काय वाटतंय? दापोली शहरामध्ये, दापोली तालुक्यामध्ये खूप रक्ताची अडचण आहे आणि या ठिकाणी जो रक्त तुटवडा आहे आणि त्या मला वाटतं उपजिल्हा रुग्णालयामध्ये ती व्यवस्था नसल्यामुळे आपल्याला इतर तालुक्यामध्ये जावे लागतो. जवळजवळ जाण्या येण्यात खूप वेळ जातो, पैसा खर्च होतो. तो येईपर्यंत काही जीव याचा प्राण जातात आणि त्याच्यामुळे रक्त ह्या ठिकाणी स्टोरेज व्हावं यासाठी आम्ही सर्व सामाजिक संस्था, सर्व धार्मिक लोक येऊन समस्त दापोलीकर म्हणून हा एक उपक्रम राबवलेला आहे. आणि या ठिकाणी जो 501 ते 505चा जो आकडा आम्ही गेल्या वर्षी केलेला आणि यावर्षी आम्ही 155 केलेला, पण तो आम्हाला भेटत नाही रक्त. माझी अशी शासनाला आणि इथे जिल्हा परिषदेला एक माझी विनंती आहे की इथे चांगलं सुसज्ज जिल्हा उपरुग्णालय आहे आणि तिथं तुम्ही स्टोरेजची व्यवस्था केली तर इथल्या दापोली तालुक्यातील लोकांची जीव वाचतील आणि येण्या जाण्याचा खर्च वाचेल. ही माझी दापोलीकरांना रक्तदान शिबिरामध्ये दापोलीकर रक्तदान करतात, मात्र जेव्हा गरज असते तेव्हा दापोलीकरांनाच रक्त मिळत नाही. या ठिकाणी ब्लड बँक नाही, स्टोरेजची व्यवस्था नाही. त्यामुळे सरकारने या ठिकाणी लक्ष घालून दापोलीमध्ये स्टोरेजची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. नक्की शिवाजी, आभार, तू संवाद साधलास त्याबद्दल. शिवाजी आणि चंद्रकांत पंतकर आपल्या सोबत आहेतच. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. दापोलीतले फक्त अपडेट्स घेऊया. दापोलीमध्ये ब्लड बँक नाही, महाडला ब्लड आणायला जावं लागतं. 3000 रुपयापर्यंत एक रक्ताची बाटली मिळते. म्हणजे किती रुपये जास्त मोजावे लागतात बघा. डोनर घेऊन जावं लागतं अनेकदा तरच ब्लडची पिशवी मिळते आणि ब्लड स्टोरेजची सोय नाहीये. असे अनेक प्रश्न समोर आलेले आहेत. म्हणजे जेव्हा न्यूज 18 लोकमत असं म्हणते की सगळ्यांनी बाहेर पडा आणि रक्तदान करा, तेव्हा शहरांमधली ब्लड बँकेची परिस्थिती काय ती सुद्धा आपण नजरेखालून घालतो आहोत. अजित, तू मगाशी संवाद साधत होतात, अनेकांशी अनेक प्रश्न समोर येत होते, अनेक विषय समोर येत होते आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं जात होतं की रक्तदान करायला हवं. काय सांगशील अजित? सुवर्णा, खरं तर रक्तदाते खूप आहेत, पण रक्त साठवण्याची जी प्रक्रिया आहे किंवा रक्त साठवण्याकरता ज्या ब्लड बँक आहेत त्यांची संख्या खूप कमी आहे. दापोली किंवा खेड हा जो भाग आहे हा थोडा शहरापासून लांब आहे, तिथे ही परिस्थिती आहे. पण शहरी म्हणजे कल्याण डोंबिवलीमधलं परिस्थिती काही वेगळी नाहीये. खाजगी ब्लड बँक 1 किंवा 2 असतील आणि सरकारी म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी जी ब्लड बँक आहे ती देखील खाजगी संस्थेची आहे, पण ती कल्याण डोंबिवली मार्फत त्या ठिकाणी चालली जाते. म्हणजे जवळपास 10 ते 15 लाख लोकांच्या लोकसंख्येमध्ये फक्त कल्याण डोंबिवलीमध्ये 2 ते 3 ब्लड बँक आहेत. व रक्त साठवायचं कुठं? रक्तदाते खूप आहेत, या अशा संस्था आहेत, या सामाजिक संस्था मोठ्या संख्येनं रक्तदान करतात. किंवा सामान्य नागरिक जे आहेत, वाढदिवस असेल किंवा कोणता एक सण असेल असा की किंवा एखादा कोणता त्यांचा चांगली वेळ असेल त्यावेळी जाऊन लोकांचा एक संकल्प असतो की या दिवशी मी रक्तदान करणार. नवीन वर्षाच्या वेळी मोठ्या प्रमाणात लोक रक्तदान करतात, नवीन वर्षाची चांगली सुरुवात म्हणून. पण ते रक्त जे आहे ते कुठे साठवलं जात नाही आणि जी परिस्थिती दापोलीला आहे किंवा खेडला आहे तीच परिस्थिती कल्याण डोंबिवलीमध्ये देखील आहे. अनेक वेळा मी स्वतः देखील अनुभवलेलं आहे की रक्त आपल्याला पाहिजे तेव्हा मिळत नाही आणि जी त्याची किंमत असते त्याच्या 10 ते 15 पट जास्त किंमत घेतली जाते. आता हा जो मेन मुद्दा आहे की रक्तपेढ्याच नाही आहेत, ज्या आहेत त्या खाजगी आहेत आणि तिकडे किती रक्त दिलं तरी तुम्हाला रक्त फ्रीमध्ये मिळत नाही, तुम्हाला पैसे मोजावेच लागतात. यामागची जी संकल्पना आहे की सर्वसामान्य माणसाला, शेवटच्या घटकाला
ज्या गरजा आहेत त्यापैकी रक्त हे सगळ्यात महत्त्वाची गरज आहे आणि ती भागवण्यासाठी आपल्याकडे पुरेसं नेटवर्क असण्याची आवश्यकता आहे. त्याची जागृती हळूहळू होते. सोमनाथ सावंतसारखे अनेक कार्यकर्ते आता पुढे येत आहेत आणि त्यांच्या मार्फत ह्या सगळ्या सोयी सुविधा आपल्याला पुढे आणता येतील. मुद्दा हा आहे की आज देशाच्या ज्या सर्व सीमा असुरक्षित आहेत, देशाचं संपूर्ण कोरोनानं फार अतोनात जनतेचे हाल होत आहेत आणि यात जे रक्त आणि प्लाझ्माची गरज आहे ही भागवण्यासाठी आपल्या तरुणांनी पुढे आलं पाहिजे. या संस्थांच्या मार्फत जी जागृती होते आणि लोकमतला मी धन्यवाद देतो की आपण असे उपक्रम जे राबवत आहे ते अत्यंत मोलाचे आहेत. यातून जनतेच्या हिताचे जे मुद्दे आहेत ते आपण प्रकर्षानं मांडता याच्याबद्दल तर दुमत नाहीत, परंतु रक्ताचा मुद्दा, डोनेट ब्लड सेव्ह लाईफ, त्याचप्रमाणे हे रक्त हे आपल्या जीवनाचं जे अंग आहे ते निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना गरज भागवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना रक्तदान करण्याची गरज आहे. जे जे ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस ह्या रोगाने त्रस्त असतील त्यांनाच फक्त, पण ते जागृती तर करू शकतात, लोकांना रक्तदानाचं महत्त्व तर पटवून देऊ शकतात. औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रात महाराष्ट्र पुढे आहे. नक्कीच. सुवर्णा, एक प्रश्न आणखीन आहे. सोमनाथजी, मगाशी जो प्रश्न आता या सगळ्या लाईव्ह मधून उपस्थित झाला तो, मोठ्या संख्येनं लोक जे आहेत किंवा संस्था जे आहेत ते रक्तदान करायला समोर येतील, रक्तदान करतीलही, पण रक्त साठवणं किंवा रक्ताची पुढची प्रक्रिया जी आहे की त्या रुग्णापर्यंत पोहोचवणं, त्याला कमीत कमी किमतीला किंवा मोफत मिळावं, ही प्रक्रिया तुम्हाला कधी जाणवली का आधीच्या काळात देखील आणि आत्ताच्या काळात देखील? सरकारला तुम्ही मुद्दा नेमका सांगा काय तो, आणि सरकारला काय आव्हान कराल या बाबतीमध्ये? या बाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर अगदीच तुमच्या मी गोष्टीशी सहमत आहे की ज्या वेळेला आपण रक्त डोनेट करतोय, ज्यावेळेला आम्ही पण हे असे उपक्रम राबवतच असतो, 5 महिन्यापूर्वी आम्ही देखील राबवलाय, आणि ज्या वेळेला म्हणजे मला स्वतःला गरज ज्यावेळेला भासली तर त्यावेळेला 30 बॅग माझ्या मुलीला लागणार होत्या. तर त्यावेळेला जी अक्षरशः जी म्हणजे आपण म्हणतो ना की ते जी उदासीनता आहे, तर मी सरकारला आव्हान म्हणजे विनंती करेन की कृपया त्यांनी जो ब्लड हा जो विषय आहे तो किमान मोफत जर केला की जसं अतिशय जिवंत विषय. म्हणजे सोमनाथजी 5 महिन्यापूर्वी यांच्या मुलीला ब्लड कॅन्सर झाला होता. यांनी 5 महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प त्या ठिकाणी लावला होता आणि गेली अनेक वर्षे यांची संस्था जी आहे ती ब्लड डोनेशन कॅम्प देखील लावते किंवा रक्तदान त्या ठिकाणी जाऊन करून येतात. पण ज्यावेळी ह्यांच्या मुलीला रक्ताची गरज भासली त्याच वेळी नेमकी वेगवेगळी कारणं दिली गेली किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं रक्त जे आहे त्यांना उपलब्ध होऊ शकलं नाही किंवा झालं तरी उशिरा झालं. म्हणजे ही जी उदासीनता आहे किंवा प्रशासन असेल किंवा ब्लड बँक असेल, ह्यांच्यामधलं जे नाकर्तेपणाचं त्या ठिकाणी त्यांचं जे काम आहे ते कुठेतरी अशा जे रक्तदाते जे पुढे येतात त्यांना त्यांचा उत्साह कमी करण्यासारखा आहे. म्हणजे सरकारने अशा काहीतरी गाईडलाईन्स आखाव्यात की अशा पद्धतीने मोठ्या संस्था ज्या आहेत किंवा जे रक्तदान करतात त्यांना त्यांचं ब्लड कुठल्या बँकेत गेलेलं आहे, कुठल्या बँकेत किती दिवस आहे आणि ते कुठल्या पेशंटला दिलं गेलेलं आहे, याची एक ऑनलाईन सिस्टम तयार केली तर नक्कीच पारदर्शकता येईल आणि लोकांना देखील त्या ठिकाणी रक्तदान करण्याचा उत्साह निर्माण होईल. अगदी सुवर्णा, फार फार महत्वाचा मुद्दा उपस्थित झालाय तुझ्या माध्यमातून आणि तू ज्यांच्याशी संवाद साधलास त्या माध्यमातून की कुठेतरी जर पारदर्शकता आली की आपण रक्त जे देतो आहे ते कुठल्या ब्लड बँकेमध्ये जात आहे आणि कुठल्या ब्लड बँकेमधनं ते कुणाला दिलं जात आहे, ही जर चेन समोर आली तर रक्तदाते अजून पुढे येतील आणि उत्साहानं रक्तदान करतील. तुम्हा तिघांशीही चंद्रकांत, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, अनेकदा आपण ऐकलेलं आहे आणि अनेक जण असे आहेत, म्हणजे खरं तर आता खूप मोठी संख्या आहे रक्तदात्यांची, रक्तदान केलं जात आहे. या कोरोनाच्या कालावधीमध्ये खूपदा न्यूज 18 लोकमतने आवाहन केलं की रक्तदान गरजेचं आहे आणि ते करण्याकरताच फक्त बाहेर पडा. आमची म्हणजे न्यूज 18 लोकमतच्या या मोहिमेची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि त्यांनी सुद्धा आवाहन केलं की रक्तदात्यांनी सजग राहायला हवं आणि बाहेर पडून रक्तदान करायला हवं. आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. शिवाजी, साधारणपणे शहरी भागामध्ये असं चित्र दिसतं, जसं अजित आपल्याशी बोलत होते आपले प्रतिनिधी, त्यांच्या बोलण्यातून आलं की रक्तदाते खूप मोठ्या प्रमाणात आहेत पण ब्लड बँक्स किंवा स्टोरेजची सोय नसल्या कारणानं अडचणी निर्माण होत आहेत. आणि समजा जर एक पारदर्शक यंत्रणा निर्माण केली की आपण आपलं रक्त दिल्यानंतर ते कुणापर्यंत पोहोचतंय, गरजूपर्यंत पोहोचतंय की नाही, हे जर एखाद्या रक्तदात्याला कळू शकलं तर अजून संख्या वाढेल रक्तदात्यांची. तुम्हाला वाटतं असं? तुमच्याबरोबर जे आहेत त्यांच्याशी संवाद साधू शकता शिवाजी? सुवर्णा, नक्कीच, कारण दापोलीतले नागरिक जे आहेत ते जागरूक आहेत.
मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदान केलं जातं. ज्या सामाजिक संस्था आहेत त्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कोणतेही सण उत्सव असतील किंवा काही धार्मिक कार्यक्रम असेल तेव्हा ते रक्तदान शिबिर आयोजित करतात. गेले अनेक वर्ष दापोलीमध्ये ही परंपरा सुरू आहे. मात्र दापोलीमध्ये स्टोरेजची व्यवस्था नाही, ब्लड बँक नाही. दापोलीकरांना महाड किंवा डेरवन या ठिकाणच्या ब्लड बँकेवरती अवलंबून राहावं लागतं. दापोली शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये कुठेही खाजगी किंवा सरकारी ब्लड बँक नाही. दापोलीमध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे. उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्टोरेजची व्यवस्था करावी अशी मागणी गेले अनेक वर्ष होते. मात्र याकडे सरकार लक्ष देत नाही. काही दिवसापूर्वीच राजेशजी टोपे आले होते आरोग्यमंत्री, त्यांच्याकडे सुद्धा काही लोकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. त्यांनी सांगितलंय की कळंबणीला आम्ही ब्लड बँक करतोय. कळंबणी या ठिकाणी आता कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणी सुद्धा दापोलीकरांना रक्त मिळत नाही. अनेक वेळा रक्त न मिळाल्यामुळे या ठिकाणी स्त्रियांचा मृत्यू झालेला आहे. आम्ही बघितलंय अपघातामध्ये जे लोक जखमी झाले होते ते अक्षरशः रक्ताअभावी तडपडून मेलेत. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा इथल्या लोकप्रतिनिधीला आणि शासनाला जाग येत नाही. हीच शोकांतिका आहे दापोलीकरांची. दापोलीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान होतंय. ते रक्त जे आहे ते रक्त ब्लड बँकेला जाते, मात्र दापोलीकरांना ते मिळत नाही. या संदर्भात आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत डॉक्टर भावे आहेत. त्यांना नेमकं काय वाटतंय. भावे सर, मला सांगा, दापोलीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान होतंय, लोक जागरूक आहेत, परंतु तेच रक्त आपल्या दापोलीकरांना का मिळत नाही? दापोलीकरांना इथे ब्लड स्टोरेज आणि ब्लड बँक नसल्यामुळे मिळत नाहीये. पण दापोलीत आम्ही दरवर्षी 1 डिसेंबरला रक्तदान शिबिर आयोजित करतोय गेले 20 वर्ष. आणि आम्हाला गेल्या वर्षी आम्ही 500च्या वर लोकांचं ब्लड डोनेशन करून घेतलं. तरी सुद्धा आम्हाला इथे जर कधी ब्लड कोणाला लागलं तर आम्हाला महाड किंवा कळंबणी किंवा खेडपर्यंत जावं लागतं. त्याच्यामध्ये पेशंटचे 3-4 तास जातात, शिवाय त्याला 4-5 हजार रुपयाचा खर्च येतो. आणि आता आम्ही ह्या वर्षी असं ठरवलेलं आहे की पुढच्या वर्षी आम्ही 1000चं टार्गेट घेतलेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमचं रक्तदान शिबिर पुढच्या वर्षी होणार आहे. तेव्हा पुढच्या 1 डिसेंबरच्या आत आम्हाला शासनानं पूर्णपणे मदत करून ब्लड स्टोरेज अथवा ब्लड बँकची व्यवस्था केली तर दापोलीकरांचं जीवन सुसह्य होईल असं मला वाटतं. आता सध्या गरज काय आहे दापोलीकरांची? कारण मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात परंतु त्यांना रक्त मिळत नाही. यासाठी काय केलं पाहिजे? यासाठी ब्लड स्टोरेज उपजिल्हा रुग्णालयात केलं पाहिजे. दापोलीत साधारणपणे महिन्याला 40 ते 50 बाटल्या लागतात, पण ह्या सगळ्या जाऊन बाहेरनं आणाव्या लागतात आणि ह्याच्यात 4 तास जातात. त्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात आमची अशी सर्व दापोलीकरांची मागणी आहे की ब्लड स्टोरेज तरी कमीत कमी करावं आणि त्याच्यानंतर ब्लड बँकेची व्यवस्था करा. सुवर्णा, दापोली जे आहे ते हायवे पासून 30 ते 40 किलोमीटर आत आहे. त्यामुळे त्यांना ज्या अडचणी आहेत, वाहतुकीला खूप अडथळे असतात. शिवाजी, म्हणजे एक बेसिक गोष्ट तर व्हायलाच हवी आहे दापोलीमध्ये की उपजिल्हा रुग्णालयामध्ये निदान ब्लड स्टोरेजची जर सोय केली तर तात्पुरता तरी प्रश्न सुटेल आणि याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आमचे प्रतिनिधी अजित आपल्या सोबत आहेत. स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी काही क्षणामध्ये आपल्या सोबत जोडल्या जातील मुंबईतून. अजित, काय सांगशील? तू जसं मगाशी म्हणालास की कल्याण डोंबिवलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रक्तदाते आहेत, पण खाजगी आणि सरकारी म्हणून 1-2 किंवा 2-4 फक्त ब्लड बँक्स असतील. पण कल्याण डोंबिवलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरं सुद्धा आयोजित केली जातात, तर त्याच्या परंपरेविषयी, त्याविषयी काय सांगशील? सुवर्ण, खरं तर सर्वच पक्षांमार्फत मोठमोठे बॅनरबाजी केली जाते. मोठमोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी घोषवाक्य केले जाते, की त्या ठिकाणी लिहिले जातात. मला जसं माहिती आहे त्यानुसार गेल्या काही वर्षामध्येच, म्हणजे साधारणपणे वर्षभरापूर्वीच कल्याण डोंबिवलीमध्ये एका राजकीय पक्षाने जवळपास 5000 ब्लड बँकेचं म्हणजे 5000 रक्ताच्या पिशव्या जमवण्याचं टार्गेट कंप्लीट केलं होतं. मग ते जे रक्त आहे ते गेलं कुठे? आणि आता जर लोकांना, त्या ठिकाणी नागरिकांना रक्त मिळत नाहीये तर ते त्यावेळी जे रक्तदात्याने रक्त केलं होतं त्यांचं रक्त गेलं कुठे, असा प्रश्न निर्माण होतो. राजकीय पक्ष असतील, सामाजिक संस्था असतील किंवा जागरूक नागरिक असतील, सर्वजण रक्तदान करतायत, मात्र त्यांचं रक्त जातंय कुठे, हा एक मोठा काळाबाजार आहे. तो एक वेगळा मुद्दा आहे. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे सुवर्णा, की ज्या पद्धतीनं आपण म्हणजे किंवा एक सामान्य रक्तदाता जो आहे तो रक्त देतोय, ते रक्त का दिलं जातंय किंवा कशा पद्धतीने दिलं जातंय आणि ते कोणाला दिलं जातंय ह्याची एक कुठे अकाउंटेबिलिटी असली तर हा सगळा मुद्दा जो आहे तो सोडला जाईल. तर रक्त दिलं जातंय, रक्त तुम्ही आज द्यायलाही. आता आपल्याला गरज आहे रक्ताची. या सगळ्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे, तुम्ही नागरिकांना कसं प्रोत्साहित कराल की रक्त करण्याकरता बाहेर पडावं. कोरोनाचा काळ आहे, घाबरू नका, सोशल डिस्टन्स एवढ्या सगळ्या गोष्टी पाळल्या तर रक्तदान करू शकतो. हे लोकांना तुम्ही कसं पटवून सांगाल? सर्वात श्रेष्ठ दान बोललो तर रक्तदान आहे. पण
लोकांना मी स्वतः आवाहन करतो किंवा तुम्ही रक्तदान करा. रक्त हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि रक्त कोणाला पण लागू शकतं, उद्या मला पण लागू शकतं. आता सोमनाथजी बोलले का त्यांच्या मुलीला रक्ताची गरज होती पण त्यांना टायमावर अवेलेबल भेटलं नाही. पण त्याच्यामुळे पण आता काही काही असे पण आहे का आपण 2 बॅग त्यांना देतो आणि ते 1 बॅग आपल्याला देतात, पण त्याच्यावर ते मग त्याच्याकडनं 5,000 रुपये घेतात किंवा 1,000 रुपये घेतात. मग लोक काय विचार करतात, याला आपण जर रक्तदान करतो, हे करतो, कार्ड देतो, तरी पण हे आपल्याकडनं पैसे घेतात, मग रक्तदान कशाला करायचं. हे जर बंद केलं आपण सरळ मीडियावर सांगून का हे जे ब्लड बँक आहेत ते जर तुम्हाला जर पैसे जर मागत असेल तर मग रक्तदान करायचं कशाला, असं लोकांचं म्हणणं आहे. तर याच्यावर काहीतरी सरकारने सुवर्ण ह्या आत्ताच्या सगळ्या चर्चेवरून एक मुद्दा मला लक्षात आला किंवा एक चित्रपटातला जो एक संपूर्ण चित्रपट त्या मुद्द्याला धरून आधारित आहे. सुलतान जो सलमान खानचा चित्रपट आहे त्यामध्ये आपल्या मुलाला ज्यावेळी त्याचं रक्त जे असतं मुलाचं ते खूप रेअरली असतं, तो त्यावेळी बाहेर प्रदेशामध्ये त्या ठिकाणी स्पर्धा खेळायला गेलेला असतो. तो तिथे नसल्यामुळे त्याच्या मुलाला त्या ठिकाणी रक्त मिळत नाही आणि त्याच्या गावात किंवा त्या जिल्ह्यामध्ये देखील रक्त नसतं. त्यामुळे संपूर्ण पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे की तो त्याच्या मुलाची ब्लड बँक त्या ठिकाणी त्याच्या मुलाला रक्त मिळालं नाही, त्यामुळे भविष्यात अशी कुठली घटना घडू नये याकरता ब्लड बँक उभारण्याकरता तो अनेक ठिकाणी जातो. शेवटी तो स्वतःचा जीव धोक्यात घालून एक WWF सारखी एक जी रेसलिंग आहे ती खेळतो. त्या पैशातून तो ब्लड बँक उभी करतो. म्हणजे कुठेतरी आता ह्या परिस्थितीमध्ये कोणीतरी सामान्य नागरिकांमधून सुलतान म्हणून कोणीतरी समोर आला पाहिजे की जेणेकरून अशा पद्धतीने मोठी ब्लड बँक जी आहे, भले ती खासगी ब्लड बँक असू दे, काही शुल्लक रुपयांमध्ये ती रक्त जे आहे ते लोकांना मिळून देत. फार महत्त्वाचा मुद्दा तू समोर आणलाय सचित. आभार. तू या सगळ्यांशी संवाद साधला त्याबद्दल आणि कल्याण डोंबिवलीमध्ये काय नेमकी परिस्थिती आहे ती समोर आणलीस त्याबद्दल. आपल्याबरोबर आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. स्वाती, सगळ्यात आधी तर तुझे आभार अशासाठी कारण रक्तदान किंवा रक्ताशी निगडीत कार्यक्रम न्यूज 18 लोकमतवर करण्यासाठी तू पुढाकार घेतलास. तो कार्यक्रम ज्याची अनेक मंत्र्यांनी नेत्यांनी दखल घेतली, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे आणि न्यूज 18 लोकमत कायम एखादी बातमी एखादा विषय लावून धरतं आणि त्याचा इम्पॅक्ट येतोच, तसा इम्पॅक्ट आलेला आहे. स्वाती, काय सांगशील, जेव्हा लॉकडाऊनच्या पूर्ण कालावधीमध्ये तू फील्डवर होतीस, अनेक रुग्णालयं, अनेक नर्सेस किंवा डॉक्टर्सशी बोलत होतीस, अनेक रुग्णांशी तू संवाद साधत होतीस, तेव्हा तुला वाटलं की रक्ताविषयी बोललं पाहिजे, त्याचे प्रॉब्लेम्स किंवा त्याचा सकारात्मक भाग समोर आणला पाहिजे? नक्कीच. कारण जर बघितलं आपण की लॉकडाऊनच्या काळामध्ये जी परिस्थिती होती, म्हणजे अनेक रक्तदाते आहेत की ज्यांनी स्वतःला रजिस्टर करून घेतलेलं आहे ब्लड बँकांबरोबर, पण त्यांना त्या ब्लड बँकांपर्यंत कसं पोहोचायचं, एकतर इतके पैसे भरून आपण कुठेतरी जाऊन एखाद्या ब्लड बँकेत रक्तदान करायचं तर इतका पैसा सगळ्यांकडे आहे का. दुसरी गोष्ट, ट्रेनवर होणार म्हणजे ट्रेन स्टेशन्सवर होणारं जे रक्तदान आहे, जे उत्स्फूर्तपणे लोक येतात आणि त्यानंतर रक्तदान केलं जातं. विविध ब्लड बँका आणि विविध सामाजिक संस्था मिळून हे एकत्रपणे ह्या कॅम्प करत असतात. पण लॉकडाऊन मध्ये ट्रेन बंद होती 7 महिने, त्यानंतर अजूनही बघितलं आपण की सर्वसामान्य जनतेला प्रवास करता येत नाहीये. त्यामुळे तो एक मोठा वर्ग रक्तदान करण्यापासून किंवा त्यांना दान करण्यापासून तो मुकला होता. पण ज्याचा थेट फटका खरं तर या हॉस्पिटल्समध्ये आणि थॅलेसेमिया पेशंट्सना होत होता. आता थॅलेसेमिया पेशंट्सना कदाचित ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी की काही जणांना म्हणजे जर समजा एखादं 6 महिन्याचं वगैरे बाळ असेल तर त्याला 1 महिनाभराने वगैरे रक्त द्यावं लागतं दर महिन्यानी. पण जर थॅलेसेमियाचा पेशंट एखादा 30-32 वर्षाचा मुलगा असेल किंवा 17-18 वर्षाचा मुलगा असेल, मुलगी असेल, तर त्यांना 10 ते 14 दिवसांनी दर या 10 ते 14 दिवसांनी रक्त द्यावं लागतं. त्यामुळे विचार करू आपण की साधारणतः MMR रिजनमध्ये असे 2,500 थॅलेसेमिया पेशंट्स आहेत की त्यांना रक्ताची गरज लागते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की या सगळ्या थॅलेसेमिया पेशंटसह ज्या मोठ्या मोठ्या सर्जरीज होतात, जे रुग्णांना ऍक्सिडेंटमध्ये ज्यांचे अवयव म्हणजे ज्यांना त्रास होतो आणि ज्यांचं रक्त वाहून जातं अशांना रक्त द्यावं लागतं. तर अशा परिस्थितीमध्ये जो काही मुंबईमध्ये म्हणजे पूर्ण मुंबईमध्ये साधारणतः 3 लाख युनिट रक्ताची गरज लागते. तर या 3 लाख पैकी 1 लाख युनिट इतकं रक्त एकट्या IT प्रोफेशनल्स कडनं मिळतं. मुंबईतल्या ज्या काही IT प्रोफेशनल्स आहेत तिकडे मोठे कॅम्प भरतात आणि या कॅम्पातनं रक्त दिलं जातं. पण दुर्दैवानं वर्क फ्रॉम होममुळे ही सगळी मंडळी आपापल्या घरी थांबून राहिली, त्यांचे कॅम्प होणं बंद झालं. त्यामुळे 1 लाख ही जी काही अमाऊंट आहे किंवा ही जे काही युनिट्स आहेत ते अचानकपणे थांबलं. विविध धार्मिक संस्था ज्या आहेत त्या धार्मिक संस्था म्हणजे एखादा प्रोग्राम असेल, एखादी पूजा असेल, या दरम्यान
असे रक्तदानाचे कॅम्प भरवतात. तर हे यावर ही बंदी आणली गेली कारण ते गरजेचं होतं कोरोनाच्या काळात. त्यामुळे अचानकपणे इतका मोठा तुटवडा जाणवू लागला. थॅलेसिमिया पेशंट्सना जे 15 दिवसांनी रक्त मिळत होतं ते त्यांची जी रक्त घेण्याची जी कॅपॅसिटी होती म्हणजे रक्त मिळण्याची ती साधारणतः 20-21 दिवस आले. त्यामुळे त्यांच्या पण कार्यक्षमतेवर परिणाम आला. एकूणच मुंबईतलीच नाही तर राज्यभरातली परिस्थिती वाईट आहे. जसं अजितने आणि शिवाजी गोरे यांनी सांगितले हे 2 वेगळे मुद्दे आहेत. पण सध्या जर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जर कुठला सगळ्यात मोठा प्रश्न असेल तर रक्तदाते पुढे येत नाहीयेत. एकतर रक्तदाते का पुढे येत नाहीयेत जसं आता हे कारण सांगितली मी IT प्रोफेशनल साईडची. आणि दुसरं महत्वाचं कारण की समजा मी रक्तदान करते तर मला ती शुअरिटी नाहीये की माझा यावर विश्वास नाहीये की जर मी रक्तदान केलं तर या मधल्या काळात मला कोरोना होणार नाही. त्यामुळे SBTC म्हणजे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे हे काम असतं की त्यांनी लोकांच्या मध्ये म्हणजे खरं तर सरकारचीच एक संस्था आहे की त्यांनी लोकांमध्ये जनजागरण करणं की तुम्ही रक्तदान करा, रक्तदान करणं हे सेफ आहे. दुसरी मोठी गोष्ट की अजितने जो मुद्दा मांडला की मी जे रक्त देतो त्या रक्ताला मी फुकट द्यायचं आणि लोकांना मात्र पैशाने. तर या मुद्द्यावर पण आपण बोलू. हो अर्थात मला दोन्ही मुद्द्यांवर स्वाती तुझ्याकडनं अधिक जाणून घ्यायचंय. एकतर खरंय आत्ताच्या काळामध्ये रक्ताची गरज आहे, रक्तदाते सुद्धा आहेत पण ते बाहेर यायला धजावतात. त्यांना भीती वाटते की आपल्याला कोरोना झाला, कुठे कशाचा स्पर्श होईल माहित नाही आणि कोरोना झाला. रक्तदान हेच जीवनदान आहे, श्रेष्ठदान आहे आणि म्हणून न्यूज 18 लोकमत वारंवार आवाहन करत आहे. याआधी रक्ताचं महत्त्व, रक्तासाठी किंवा रक्तदात्यांची काय परिस्थिती आहे सध्याची या सगळ्या विषयीचा एक विशेष कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो होतो आणि त्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा घेतलेली आणि त्यांनीही आवाहन केलेलं आहे की रक्तदान करा, घाबरून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका कोरोनाचं. पण आत्ता या वेळेला रक्तदात्यांची आणि त्यांच्या रक्ताची नितांत गरज आहे. जेव्हा आम्ही असं आवाहन करतोय की रक्तदान करा, रक्तदानाची आत्ता गरज आहे, तेव्हाच रक्ताच्या अनुषंगाने, रक्तदात्यांच्या अनुषंगाने किंवा ब्लड बँक्स नसतं, स्टोरेज नसणं, पारदर्शक यंत्रणा नसणं, परिस्थिती ब्लड बँक्सची विचित्र आणि खराब दयनीय असणं, या सगळ्यावर सुद्धा बोलता बोलता दृष्टिक्षेप आपण टाकतोच आहोत. हे सगळे मुद्दे सुद्धा आपल्याला सरकार दरबारपर्यंत पोचवायचेच आहेत आणि त्या माध्यमातून आपण काही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. या वृत्तमालिकेमध्ये रक्तदानाविषयी, रक्तदात्यांविषयी बोलतच राहणार आहोत. आता इथेच थांबतोय. काही क्षणात माझे सहकारी मिलिंद यांच्यासोबत आपण पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.